लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, तुम्ही सर्वजण 3,000 रुपयाची वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, अखेरकार वाटप सुरू. हो, वाटप सुरू झाली. आणि महत्वाचं हे बघा, सर्व जिल्ह्यात लाडक्या बहिणींनो, जसे तुम्हाला पहिले 3,000 रुपये देण्यात आले ना, तर मार्च आणि एप्रिलचे जसे तुम्हाला 3,000 रुपये देण्यात आले, सेम तसेच आता मे महिन्याचे आणि जून महिन्याचे, या 2 महिन्याचे 1,500 3,000 रुपये वाटप. हो लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जरी हप्ता अजूनपर्यंत आला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. पुढील 1 तासात तुमच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा होणार आहे, परंतु हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला संपूर्ण अपडेट समजेल. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला हप्ता पाहिजे ना, 3,000 रुपये पाहिजे ना, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. याबद्दल सर्व माहिती सांगतो. तसेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे बघा 13,905 रुपये संदर्भात पण अपडेट देणार आहे. 13,905 रुपये संदर्भात पण महत्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व सांगतो. माझी विनंती एकच आहे, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बघा आता संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये पहा. हा तर लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे लक्षपूर्वक बघा. 3,000 रुपये संदर्भात अपडेट आणि महत्वाचं 13,905 रुपये संदर्भात, या दोन अपडेट महत्वाच्या. त्या दोन्ही अपडेट मी तुम्हाला सांगतो. तसेच आजच्या काही टॉप बातम्या आहेत, त्या टॉप बातम्या पण तुम्हाला सांगतो. हे बघा, आता पहिले लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती बघा. तर जो हप्ता आहे ना, 23वा हप्ता, हा 23वा हप्ता मे महिन्याचा हप्ता आहे आणि 24वा हप्ता हा जून महिन्याचा हप्ता आहे. तर काय झालं की हा मे महिन्याचे 1,500 रुपये, जून महिन्याचे 1,500 रुपये, 3,000 रुपये. तर हे बघा, दर महिन्याच्या 10 तारखेला हप्ता येऊन जायला पाहिजे, बरोबर आहे की नाही, असा नियम आहे. परंतु जो नियम आहे तो सध्या फॉलो होत नाही, ते आपण बघतच आहोत. परंतु आता किती जिल्ह्यात हप्ता आज आला ते समजून घेऊया. हे बघा, सर्व जिल्ह्यात हप्ता वाटप झालेला आहे, परंतु काही बहिणींना अजून हप्ता आलेला नसेल, त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे. त्यामुळे अपडेट पण समजून घ्या. काय होतं बहिणींनो, रोज काही ना काही अपडेट, नवीन निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेतले जातात. म्हणजे काहीतरी बदल होत असतात. तर ते अपडेट समजून घेणं फार गरजेचे आहे. तुम्हाला जर ते अपडेट माहीत नसेल तर मग तुमच्या खात्यामध्ये हप्ता येत नाही. काही कारणास्तव तुमचा हप्ता थांबवला जातो. तुमचा हप्ता सुरळीतपणे चालू पाहिजे ना तुम्हाला, त्यामुळे हा व्हिडिओ बघा. आज काय नवीन निर्णय घेण्यात आले ते पण तुम्हाला सांगतो. आणि हे बघा, भरपूर बहिणींना अपात्र याच कारणामुळे करण्यात आलं आहे की भरपूर बहिणी जे काही बदल झालेले असतात किंवा नवीन अपडेट आलेले असतात ते अपडेट बघत नाही. त्यामुळे ते अपडेट बघत नाही आणि त्यानंतर ते जास्त काही त्यामध्ये बदलाव करत नाही, त्यामुळे त्यांना अपात्र केलं जातं. म्हणजे हप्ता बंद डायरेक्ट केला जातो. त्यामुळे आता जवळपास या गोष्टींमुळे 81 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि आता फक्त 1,66,00,000 1,66,00,000 बहिणींचाच हप्ता चालू आहे. म्हणजे एवढ्या बहिणींनाच हप्ता तर सध्या मिळत आहे. आणि एवढ्या सर्व बहिणींना हप्ता चालू ठेवायचा असेल तर आपल्या चॅनलचे अपडेट बघत राहा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोजचे अपडेट बघत राहा. नाहीतर ही संख्या पण हळूहळूपणे घटत जाईल, कमी होत जाईल. ओके, चला फायनली आपण 3,000 रुपये संदर्भात माहिती समजून घेऊया. लाडक्या बहिणी आज प्रचंड खुश झालेल्या आहेत, कारण 2 हप्ते एकत्र पुन्हा. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. 2 हप्ते एकत्र आणि आज सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. आज एक प्रकारे ही खुशखबर आहे, गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी. चला फायनली तुम्हाला आता सर्व माहिती त्या संदर्भात सांगतो. इथून लक्षपूर्वक बघा आता मी काय सांगत आहे. ओके, लक्षपूर्वक बघा. हा तर लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक बघा आता मी काय सांगत आहे. काय झालेलं होतं की मागच्या वेळी ना, मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्त्याचे 3,000 रुपये तुम्हाला देण्यात आले. भरपूर बहिणींना हे 3,000 रुपये आले नव्हते. परंतु त्यानंतर 730 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि त्यानुसार ज्या ज्या बहिणींना 3,000 रुपये आले नव्हते त्यांना 3,000 रुपये देण्यात आले. सेम तसंच आता जो मे महिन्याचा हप्ता आहे, मागील महिन्याचा हप्ता मे, आणि आता जो चालू महिना आहे जून, या 2 महिन्याचे सेम 1,500 प्रमाणे 3,000 रुपये वाटप.
आता महत्त्वाचं, तुमच्या खात्यामध्ये हप्ता आला की नाही. जरी आला असेल तर आला असं कमेंट करा आणि नाही आला असेल तर नाही असं कमेंट करा. ओके. आला असेल तर असं कमेंट करा, नाही आला असेल तर नाही कमेंट करा. चला पटापट पटापट कमेंट करा. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींनो. हो, ही माहिती तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे. इथे लक्षपूर्वक बघायचं आहे. मी तुम्हाला काय सांगत आहे नीटपणे समजून घ्यायचे अपडेट. तुम्हाला 3,000 रुपये मिळाले नसतील तर नाही कमेंट करा पहिले. 3,000 रुपये मिळाले नाही ना बहिणींनो, तर नाही कमेंट करा. आता हे 3,000 रुपये तुम्हाला पाहिजे ना, तर आता लक्षपूर्वक बघा मी काय सांगत आहे. हे बघा, तुम्ही KYC केली असेल बरोबर ना, तर काही टेन्शन नाही. तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक केलं असेल तर काही टेन्शन नाही, कारण हे महत्त्वाचं आहे. KYC आणि आधार कार्ड बँकेशी लिंक करणं. आता पुढे अजून काय अपडेट येतात काय माहीत, कारण आता KYCचं आधार कार्डचं या 2 अपडेट होत्या, त्यानुसार ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत बहिणींनी. परंतु आता पुढे अजून काय नियम बदलतात ते पण बघणं फार गरजेचे आहे. आता 3,000 रुपये किती जिल्ह्यात वाटप सुरुवात झाली आणि किती लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आले, ती यादी तुम्हाला दाखवतो. बघा आता ती यादी तुमच्या समोर असणार आहे. हा तर आता बघा, जी माहिती मी तुम्हाला देत आहे लक्षपूर्वक बघा लाडक्या बहिणींनो. आणि हे बघा, हप्ता पाहिजे ना, व्यवस्थित बघा माहिती काय आलेली आहे. हा तर चला तुम्हाला सर्व माहिती सांगतो मी आता सोप्या भाषेमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे. मे आणि जून महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार का? जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी मे महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने राज्यातील लाखो महिलांच्या नजरा सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत. बघा, आता महत्वाचं, तुमचा प्रश्न हा होता ना की मे महिन्याचे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये वाटप, तर 3,000 रुपये वाटप संदर्भात महत्वाचा अपडेट आला आहे. भरपूर जिल्ह्यात वाटप सुरुवात झालेली आहे. याबद्दलच माहिती बघूया. भरपूर बहिणी वाट बघत होते कधी सरकार या संदर्भात निर्णय घेतं, काय घेतं. कारण जून महिन्याचा पहिला आठवडा संपला, अजून हप्ता आला नाही, काय होत आहे नेमकं. तर असं बहिणी प्रश्न विचारत होते, तुम्ही लाडक्या बहिणी प्रश्न विचारत होते ना. आता अखेरकार या संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी जेवढ्या पण राज्यातील पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी आलेले आहे. आणि ही अपडेट ऐकल्यानंतर, ही खुश खबर ऐकल्यानंतर सर्व बहिणी एकदम खुश होणार आहात. हो, एकदम खुश होणार आहात. तर चला मग काय अपडेट आहे ती समजून घेऊया आपण. बघा पुढे महत्वाची माहिती. तर तुम्ही वाट बघत होते ना 3,000 रुपयाची, तर बघा, दरम्यान राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने हप्ता वितरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हप्ता जमा केला जातो. मात्र यंदा मे महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. म्हणजे मे महिन्याचा हप्ता आलेला नाही, त्यामुळे मे आणि जूनचे डायरेक्ट आता 3,000 रुपये वाटप लाडक्या बहिणींनो. आणि काय होतं की दर महिन्याच्या 10 तारखेला पैसे येऊनच जायला पाहिजे, हप्ता येऊन जायला पाहिजे. परंतु सध्या मागच्या वेळी तसं झालं नाही, यावेळेस पण तसं होतं की काय, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. हे बघा, नियमानुसार 10 तारखेला हप्ता जमा होऊनच जायला पाहिजे, असा नियम आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. पण तो नियम आता काही जास्त फॉलो होताना आपल्याला दिसत नाही. हा, परंतु आता जे गुड न्यूज आलेले आहे, जी गुड न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींनो, ती अपडेट फार महत्वाची आहे. कारण आता 3,000 रुपये वाटप मे आणि जूनचे, ओके, मे आणि जूनचे डायरेक्ट 3,000 रुपये वाटप संदर्भात जे अपडेट आले आहे, ते अपडेट फार महत्वाचे आहे. आणि ती अपडेट आपण समजून घेणार आहोत आता. हे बघा, 3,000 रुपये कोणकोणत्या बहिणींना, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच, मे आणि जूनचे. बघा ती गुड न्यूज आता तुमच्या समोर आहे, पहा ती स्क्रीनवरती आता अपडेट. हा तर बघा लाडक्या बहिणींनो, आता अपडेट काय आलेले आहे समजून घेऊया. यामुळे मे आणि जून या दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये एकत्र खात्यात जमा होणार का, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र वितरित करण्याबाबत विचार सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हे बघा, चर्चा पुन्हा रंगलेल्या आहे. आणि महत्वाचं इथे काय म्हटलेलं आहे, हे बघा, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ओके, दोन्ही महिन्याचे एकत्र म्हणजे 3,000 रुपये मे महिन्याचे आणि जून महिन्याचे. बघा मी बोललो होतो ना तुम्हाला 2 महिन्याचे, तर 3,000 रुपये वाटप संदर्भात विचार
सुरू असल्याची चर्चा आहे, परंतु या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणजे ऑफिशियली अधिकृत म्हणजे जी-आर वगैरे या संदर्भात आलेली नाही, परंतु 3,000 रुपयेच वाटप होईल असं बोलण्यात येत आहे. आता या अपडेटमध्ये केवढा दम आहे, काय दम आहे ते पण तुम्हाला पुढे सांगतो आणि किती बहिणींना हप्ता आला की नाही ते पण सांगतो. सर्व माहिती आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघत राहा फक्त. पुढे फार महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, पुढे काय माहिती आहे? हां. तर आचारसंहितेमुळे हप्ता रखडला. आता ही बातमी काय पहिले समजून घ्या. राज्यात 18 जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. कोणत्या तारखेला? 18 जून रोजी. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नवीन आर्थिक निर्णय किंवा लाभ वितरणाबाबत निर्बंध असू शकतात. त्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हप्ता वितरण्याची शक्यता जी आहे ती वितरणाची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीनंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता अधिक असल्याचे माध्यमांवरून म्हटले जात आहे. सध्या निवडणूक आहे, आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे हप्ता तुम्हाला 8 जूनच्या पहिले मिळणार नाही असं देखील या अपडेटमध्ये बोलण्यात आलेलं आहे. परंतु मग हे खरं आहे का? या संदर्भात काय अधिक माहिती? चला पुढे बघा. हे बघा, प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या चर्चेनुसार जून महिन्याच्या अखेरीस मे आणि जून या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. तथापि अंतिम निर्णय राज्य सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे. म्हणजे जून महिन्याच्या शेवटी हप्ता जमा होईल असं या अपडेटमध्ये म्हटलेलं आहे. या महिन्याच्या जून महिन्याच्या शेवटी तुम्हाला मे आणि जून या दोन्ही महिन्याचे म्हणजे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. या महिन्याच्या पण शेवटी असं बोललं जात आहे. म्हणजे 18 जून नंतरच हप्ता वाटप होईल असं बोललेलं आहे. पुढे बघा, तर योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची संख्या छाननी करण्यात आली आहे. निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. सुमारे 80 लाख महिलांचा जो लाभ आहे तो बंद करण्यात आला असून सध्या अंदाजे 1,66,00,000 पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. मी तुम्हाला बोललो सुरुवातीला की एवढ्याच बहिणी पात्र आहेत आणि एवढ्याच बहिणींना हप्ता भेटणार आहे 3,000 रुपये. आता बोललं जात आहे की जून महिन्याच्या शेवटी तुम्हाला 3,000 रुपये मे आणि जूनचे मिळणार. आता बघा, खरंच जून महिन्याच्या शेवटी मिळणार की काही बहिणींना आले का? चला त्याबद्दलची अपडेट आहे, ती अपडेट बघा आता. हा तर बघा इथे महत्त्वाची माहिती. मे आणि जून महिन्याच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत लाभार्थी महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता सरकारच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे. बरोबर आहे. हे बघा, आपल्याला कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही लाडक्या बहिणींनो. आपल्याला सरकारच्या अंतिम निर्णयाची वाट बघायची आहे. परंतु आता हे संपूर्ण ॲनालिसिस केल्यानंतर असं माहिती पडतं की या 2 महिन्याचे ज्या पद्धतीने बोलले जात आहे 3,000 रुपये. आता मी तुम्हाला माझ्या तऱ्हेने माहिती देतो, लक्षपूर्वक बघा. हे बघा, बोललं जातं की 2 महिन्याचे 3,000 रुपये येतील. मागच्या वेळी जे 3,000 रुपये आले मार्च महिन्याचे ते 2 हप्ते थांबलेले होते. मार्च आणि एप्रिलचे हप्ते थांबलेले होते. मार्च आणि एप्रिलचे हप्ते थांबल्यानंतर मे महिन्यात ते दोन्ही देण्यात आले. परंतु आता जरी आपण बघितलं फक्त 1,500 रुपये तुमचे बाकी आहेत मे महिन्याचे, मागील महिन्याचे. म्हणजे एकच हप्ता बाकी आहे. आणि हा जून महिना तर अजून चालू आहे. हा जून महिना अजून संपलेला नाही. त्यामुळे शासनाला फक्त 1,500 रुपये तुम्हाला द्यायचे असतील तर आता कोणत्या क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होऊन जातील. आणि जरी 3,000 रुपये द्यायचे असतील ना, 3,000 रुपये जर द्यायचे असतील ना बहिणींनो, तर 18 जून नंतरच तुमच्या खात्यामध्ये, जे अपडेटमध्ये आपण बघितलं, 18 जून नंतरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. आणि जरी शासनाला पहिलेच हप्ता तुम्हाला द्यायचा असेल तर मग फक्त मे महिन्याचेच 1,500 रुपये तुम्हाला येऊ शकतात. आलं तुमच्या लक्षात? तर अशी ही अपडेट आहे. आणि एक महत्त्वाचं सांगतो अजून, 3,000 रुपये किंवा 1,500 रुपये कोणत्याही बहिणीच्या खात्यामध्ये जरी आले नसतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सांगता येत नाही. अचानकपणे कोणत्या क्षणी पुढील 1-2 तासामध्ये तुमच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकतो. कारण आता वेळ पण झालेली आहे आणि ज्या पद्धतीने बोलण्यात आलेला आहे मे महिन्याचा हप्ता 23वा हप्ता लवकरच देण्यात येईल. तर त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. सांगता येत नाही, फक्त 1,500 रुपये येऊ शकतात, नाही सांगता पण येत नाही, 3,000 रुपये पण येऊ शकतात. ओके, परंतु हप्ता येणार आहे आणि तो पण लवकरच कोणत्याही क्षणी. त्यामुळे तुम्ही एक काम करा, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा लाडक्या बहिणींनो. हप्ता आल्यावर लगेच कमेंट करून सांगा 1,500 आले की 3,000 रुपये आले. बघा बहिणींनो, 1,500 आले की 3,000 रुपये आले. जेवढे तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमेल, जेवढा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जमा होईल ते लगेच तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आता ज्यांना कोणाला आला असेल त्यांनी हो म्हणा, ज्यांना कोणाला आला नसेल त्यांनी नाही म्हणा. कारण अजून हप्ता जरी वाटप झालेला नसेल तर सांगता येत नाही, पुढील 1-2 तासामध्ये किंवा 10-20 मिनिटामध्ये हप्ता सुरू होऊ शकतो. कारण आता महत्त्वाचं वेळ झालेला आहे आणि नियमानुसार 10 तारखेच्या पहिलेच हप्ता येऊन जायला पाहिजे किंवा 10 तारखेपर्यंत हप्ता येऊन जायला पाहिजे, असा नियम आहे.
आणि बोललं जात होतं की जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हप्ता येईल. त्यामुळे कोणत्याही क्षणी सांगता येत नाही हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. ओके, चला आता बघा आजच्या टॉप कामाच्या बातम्या. तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला बोललो होतो ना सुरुवातीला, मी 3,000 रुपये संदर्भात तुम्हाला अपडेट देणार. ती अपडेट मी तुम्हाला दिली आणि अजून बोललो होतो मी तुम्हाला 13,905 रुपये संदर्भात अपडेट देणार. तर हे 13,905 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला या टॉप बातम्यांमध्ये पाहायला भेटणार आहे. चला पहिली टॉप बातम्या आपण बघणार आहोत. काय आहेत आजच्या टॉप बातम्या बघा आता. हा तर इथे तुम्ही बघू शकता पहिलीच टॉप बातमी आहे. बाप रे, पावसासंदर्भात मोठी बातमी आहे. लक्षपूर्वक बघा काय बातमी आहे. तर बातमी अशी आहे, बाप रे, 15 जून पर्यंत चिंता कायम, उष्णतेची लाट की पावसाचा दिलासा, शेतकरी सामान्यांसाठी मोठा इशारा. राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत तो मान्सून अखेर दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. बघा, दक्षिण कोकणात मान्सून आलेला आहे. दक्षिण कोकणात ओके दाखल झालेला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जून पर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. 9 तारखेला कुठे पाऊस होणार आहे? रत्नागिरी जिल्ह्यात आणि सिंधुदुर्ग. ओके, पुढे बघा. या सुरुवातीच्या दिलासादायक बातमीसोबतच चिंतेची बाब पण आहे. बघा आता चिंतेची बाब पण आहे, आनंदाची पण बात आहे आणि चिंतेची पण बाब आहे. 9 जून नंतर बघा, म्हणजे 9 जून नंतर किमान 15 जून पर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. म्हणजे हे बघा काय म्हटलेलं आहे, 9 जून ते 15 जून, एक मिनिट, हां, 9 जून ते 15 जून या दरम्यान मध्ये 9 तारखेनंतर ते 15 जून पर्यंत थोडा पावसाचं जे काही वेग आहे तो कमी होणार आहे. पाऊस थोडा इथे कमी राहणार आहे, डिले येऊ शकतो. त्यामुळे या कालावधीत संपूर्ण राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. बघा, समाधानकारक पाऊस होणार नाही असं बोलण्यात येत आहे. अत्यंत कमी पाऊस सांगितलेला आहे. विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळे येणार आहेत, पण पेरणीसाठी अपुरा आहे पाऊस तिथे. ओके, पेरणीसाठी अपुरा. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार किमान 15 जून पर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर हवामानात बदल पाहायला मिळतील. 15 जून नंतर ना खानदेश असो, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात या ठिकाणी हवामानात जो बदल असणार आहे तो दुपारनंतर होत जाणार आहे. म्हणजे 2-3 वाजेनंतर तो बदल आपल्याला पाहायला मिळत जाणार आहे. आणि या भागात अंशतः ढगाळ वातावरण राहून विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस केवळ काही भागांपुरता मर्यादित आणि विखुरलेल्या असल्याने व्यापक क्षेत्रावर पेरणी करण्यासाठी तो पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ या वादळी पावसावर अवलंबून राहू नये. बघा आता पुढे महत्त्वाची माहिती या संदर्भात. पुढे बघा पावसासंदर्भात माहिती अजून. जून, हे बघा 12 जून पर्यंत उन्हाचा चटका कायम असणार आहे. विदर्भात तापमान 40 अंशाचा पार. मान्सून दाखल झाला असला तरी राज्यातील उष्णतेची लाट जी आहे ती आणि उन्हाळ्याचा जो काही उन्हाचा चटका आहे तो तुर्तास कमी होणार नाही. किमान 12 जून पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च पातळीवर राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ आणि खानदेशात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले जाऊ शकते. तर दुसरीकडे मराठवाड्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार असून तेथील तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. चला पावसा संदर्भात अपडेट समजली. आता बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 आहे, गॅस सिलेंडर महागल्याने विरोधकांची सरकारवर टीका. LPG सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याने सामान्य जनतेचे बजेट कोलमडले असून यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर घेरले आहे. हे बघा, काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले आहे. UPA सरकारच्या काळात महागाईचा मुद्द्यावर रस्त्यावर सिलेंडर घेऊन आंदोलन करणारे भाजप नेते आता गप्प का आहेत असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला आहे. मार्च महिन्यात 60 रुपयांनी वाढ झाल्यानंतर आता शनिवारी आणि आणखीन 29 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हे बघा 29 रुपयाची वाढ झालेली आहे. त्यामुळे सिलेंडरची किंमत 942 रुपयांवर पोहोचली आहे. आणि या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी
एक्सवर पूर्वीचे ट्विटर पोस्ट करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्र हे बघा आता केंद्राने 41 देशांहून इंधन पुरवठ्याचे पर्याय उभारल्याचा दावा केला होता. त्याचे काय झाले? ग्रामीण भागात अजूनही एलपीजीची टंचाई का जाणवते? उज्ज्वला योजनेतील कोट्यवधी कुटुंबांनी वर्षभरात एकदाही सिलेंडर का भरून घेतला नाही, असे सवाल काँग्रेसने सरकारला केले आहेत. भारतात सर्वात कमी दर केंद्र सरकार म्हणत आहेत की भारतात सर्वात हा कमी दर आहे. केंद्र सरकारने दरवाढीचे समर्थन करत भारतातील एलपीजीचे दर अजूनही जगातील सर्वात कमी दरांपैकी असल्याचा दावा केला आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक बाजारातील एलपीजीचा निर्देशांक सुमारे 46% वाढला असून एका घरगुती सिलेंडरचा प्रत्यक्ष पुरवठा खर्च 1600 रुपयांपेक्षा अधिक झाला आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारच्या मते भारताने होमूर्ज समृद्धीतील अडथळ्यानंतरही एलपीजीचा पुरवठा खंडित होऊ दिला नाही. अमेरिकेसह इतर देशातून आयात वाढवण्यात आली आणि देशांतर्गत उत्पादनही वाढवण्यात आले. त्यामुळे देशात एलपीजीची कमतरता निर्माण झाली. सरकार गॅसच्या किमतींनी हे बघा सरकार गॅसच्या किमतीची तुलना अमेरिका व कॅनडाशी करत आहे. पण या देशातील दरडोई उत्पन्न आणि भारताचे दरडोई उत्पन्न जागतिक रँकिंगमध्ये 142वा क्रमांक याचा विचार करायला नको का? महागाई आणि रुपयाचे घसरते मूल्य मान्य करण्यासही सरकार तयार नाही बघा, असं संजय सिंह खासदार आप यांनी म्हटलं. चला ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचे 29 रुपये दर वाढलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. चला ठीक आहे, ही बातमी समजली. आता पुढील बातमी बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सुरुवातीला मी तुम्हाला बोललो होतो ना की तुम्हाला 13,905 रुपये संदर्भात अपडेट पाहायला मिळेल. आणि तुम्ही पोस्टरवरती सुरुवातीला पण बघितलं, थंबनेलवरती. तर हे बघा, 13,905 रुपये हे 22 कॅरेट सोन्याचे भाव आहेत 1 ग्रामचे. ओके, 1 ग्रामचे ते सोन्याचे भाव आहेत. आणि आज तुम्ही 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर तुम्हाला 13,905 रुपये मोजावे लागतील. 22 कॅरेटचा भाव का सांगितला पहिले? कारण यामध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. चला आता संपूर्ण भाव समजून घेऊया. चांदीचा भाव पण तुम्हाला सांगतो. हे बघा इथे, एक मिनिट. हा तर 18 कॅरेट सोन्याचा भाव तुम्ही बघा. 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 1 ग्रामचा भाव आपल्याला पाहायला मिळत आहे 11,377 रुपये. त्यानंतर 18 कॅरेटमध्ये 10 ग्रामचा भाव आपल्याला पाहायला मिळत आहे 1,13,770 रुपये. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 ग्रामचा भाव आपल्याला आज पाहायला मिळत आहे 13,905 रुपये, जे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितले. त्यानंतर 22 कॅरेटमध्ये 10 ग्रामचे भाव तुम्हाला मी सांगतो 1,39,050 रुपये. हे सोन्याचे आजचे भाव आहेत. आणि एकदम शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट सोनं. 24 कॅरेट सोन्याचा भाव बघा. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 ग्रामचा भाव 15,169 रुपये आहे. किती? 15,169 रुपये. थोडीफार घसरण आपल्याला आज सोन्याच्या भावामध्ये पण पाहायला दिसत आहे. आणि 10 ग्रामचा भाव 1,51,690 रुपये आहे. तर हे होते भाव 24 कॅरेटचे. आता तुम्हाला चांदीचा भावचं सांगतो मी. टुडे सिल्वर प्राइस पर ग्राम. आता चांदीचा भाव तुम्ही बघू शकता ग्राम. हे बघा, इथे ग्राम दिलेला आहे चांदीचा भाव आणि इथे टुडे दिलेला आहे. तर आजचा चांदीचा भाव मी तुम्हाला सांगतो प्रति किलोचा. प्रति किलो 1 किलो चांदीचा भाव आज 2,60,000 रुपये आहे. जर आज तुम्ही 1 किलो चांदी खरेदी करायला गेले तर 2,60,000 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. आणि 10 ग्राम म्हणजे एक भार आपण म्हणतो त्याला. 10 ग्राम म्हणजे एक भार. एक भार चांदीचा भाव 2600 रुपये आहे. किती? एक भार चांदीचा भाव 2600 रुपये. पुन्हा सांगतो, एक भार चांदीचा भाव 2600 रुपये. आणि 1 ग्राम चांदीचा भाव 260 रुपये. समजलं? तर ग्राम आणि भारचं पण तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याबद्दल पण सांगून दिलं मी तुम्हाला इथेच. चला ठीक आहे. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती.
तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट बघितलेले आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली. तर 3,000 रुपये वाटप हप्ताबद्दल माहिती दिलेली आहे. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगितली. त्यानंतर आपण बातमी बघितली पावसासंदर्भात. पाऊस कुठे कुठे होणार आणि कुठे विश्रांती होणार, काय होणार त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेतली. त्यानंतर बातमी नंबर आपण 2 बघितली. गॅस सिलेंडरचे जे काही दर आहेत ते वाढ झाले, किती दर वाढ झाले त्याबद्दल मी तुम्हाला बोललेलो आहे. आणि महत्त्वाचं सोन्याचे आजचे ताजे भाव सांगितले आणि त्यामध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव सांगितले आणि सोबत तुम्हाला चांदीचे भाव पण आजचे एकदम ताजे भाव, आताच आलेले लेटेस्ट भाव सांगितले. म्हणजे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे आणि ती पण एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे. ओके, चला ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. तुमच्यासाठी एवढी महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही एक लाईक या व्हिडिओला केलंच पाहिजे. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल ना तर चॅनल पण सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो, हे चॅनल तुमचं आहे, लाडक्या बहिणींचं चॅनल आहे आणि या चॅनलवर फक्त लाडक्या बहिणींसाठीच माहिती मिळत असते. त्यामुळे पटपट तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हप्त्याबद्दल तुम्हाला सर्व सांगितलं व्हिडिओमध्ये. तर आज या व्हिडिओमध्ये जेवढी माहिती दिली ती माहिती आजची संपूर्ण माहिती दिलेली आहे. मग तुम्हाला आता दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला आजची संपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगून टाकली. तर उद्याची माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला ठीक आहे. चला चॅनल सबस्क्राईब करा बरं. तुम्ही व्हिडिओ बघतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही लाडकी बहिणींनो. चला पटापट चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.